लाडकी बहीण योजनेचे वितरण लांबणार तरी नक्की किती दिवस? लाडक्या बहिणींसाठी 17 डिसेंबरची तारीख आली तरी देखील योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळाला नाही. लक्षात घ्या, याबाबत काय बोललं गेलं तर याबाबत बोललं गेलं की आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना पैसे देता आले नाहीत असे बोलले जात आहे काही रिपोर्ट्सनुसार किंवा सूत्रांनुसार. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास विभागाने दिली नाही. परंतु जर असे आहे म्हणजेच की 21 ऑक्टोबर पर्यंत जर आचारसंहिता सुरू होती तर लक्षात घ्या, राज्यामध्ये आता महानगरपालिकाच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. आता महानगरपालिकाच्या निवडणुकांची घोषणा होऊन त्याची आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि ही आचारसंहिता साधारणपणे 16 जानेवारी पर्यंत असणार आहे. 16 जानेवारी पर्यंत आचारसंहिता, आणि एवढ्यावरच आचारसंहिता थांबणार नाही तर यानंतर लगेचच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्या 31 जानेवारी पर्यंत चालतील. मग लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तीनही महिन्यांचे पैसे डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार का, असा देखील प्रश्न आहे ना. जर आचारसंहिता हेच कारण आहे तर आचारसंहिता आता उलट लांबली आहे. ही आचारसंहिता 21 तारखेची आता लांबणार ना, कारण नगरपालिकांचा निकाल लागतोय परंतु महानगरपालिकाची आचारसंहिता सुरू झाली आहे. लक्षात घ्या, याबाबत आचारसंहितेचा विषय काय असतो तर नगरपालिका निवडणुकांच्या वेळी लागलेली आचारसंहिता त्या नगरपालिकेच्या एरियामध्ये असणार आहे. लक्षात घ्या, याबाबतचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो. नगरपालिका निवडणुका राज्यामध्ये आता पार पडल्या. आता अजूनही काही नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्या 20 तारखेला पार पडणार आहेत. तर ती आचारसंहिता त्या नगरपालिका एरियामध्ये असते आणि त्या तेवढ्या पुरत्याच नगरपालिका एरियामध्ये ती आचारसंहिता त्या ठिकाणी आहे. आता जी महानगरपालिकांच्या निवडणुकीला आचारसंहिता घोषित केलेली आहे ती देखील बघा, 29 महानगरपालिकाच्या परिक्षेत्रा त्या क्षेत्रामध्येच 29 महानगरपालिकांची निवडणुकी आहे तर त्यामध्ये ही आचारसंहिता असते. म्हणूनच या आचारसंहिताचा आणि लाडक्या बहिणींच्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. लाडक्या बहिणींना हप्त्याचे वितरण आतापर्यंत व्हायलाच हवे होते. यामध्ये काहीतरी नक्कीच वेगळं कारण असल्यामुळे सरकारने त्या ठिकाणी हप्त्याचे वितरण केले नाही. कारण असे असते तर सरकारने त्या ठिकाणी GRच काढला नसता. आता GR आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा GR आला आणि GR येऊन देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत. GR मधून 263 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला राज्याच्या राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिनांक 10 तारखेपर्यंत वितरण देखील केले होते. मग घोडं कुठं अडतंय? लाडक्या बहिणींचं घोडं सरकार कुठं अडतंय? इलेक्शनच्या आधी, विधानसभा निवडणुकांच्या आधी तर 3-3 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना तुम्ही आधी देत होता. मग आता लाडक्या बहिणी तुम्हाला सावत्र झाल्या आहेत का, असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या एंड पर्यंत जर वाट पाहावी लागत असेल तर नक्कीच यामध्ये तुमचं धोरण चुकत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने त्या ठिकाणी लवकरात लवकर पावले उचलणं गरजेचं होतं आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये वितरित करायला पाहिजे होते. आता यामध्ये काय बोललं जात आहे तर लक्षात घ्या, माहिती घेतली असता काय मिळतंय की सरकारला लाडक्या बहिणींना 2ही महिन्यांचे पैसे एकत्रित देण्याचा सरकारचा विचार सुरू झालाय. म्हणजेच की नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना असे 2ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करायचे आहेत. परंतु लक्षात घ्या, हे 3000 रुपये जमा करायचे म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स पैसे देत नाही तर तुम्ही एका महिन्याचा हप्ता जास्तीत जास्त लांबवताय आणि यामुळे लाडक्या बहिणी खुश होण्याच्या ऐवजी लाडक्या बहिणी नाराज आहेत. अनेक लाडक्या बहिणी चौकशी करत आहेत. आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांच्या फेसबुक असेल, इंस्टाग्रामच्या पोस्टवर देखील खाली लाडक्या बहिणींच्या कमेंट आहेत की आमचे 1500 रुपये तुम्ही देणार कधी. आम्ही देखील क्रिएटर लोक आहेत किंवा युट्यूबरने कुठलाही फोटो टाकला, कुठलाही व्हिडिओ टाकला तर त्या खाली लाडक्या बहिणी विचारतायत की आमचे पैसे कधी येणार. बाकी तुम्ही काही सांगू नका, परंतु आमचे पैसे कधी मिळणार. यामध्ये सरकारने मध्ये 8 तारखेलाच, म्हणजे GR किती तारखेला आला तर 8 डिसेंबर रोजी GR आला होता आणि या GR नंतर अनेक लाडक्या बहिणींना आशा होती की साधारणपणे 12-13 तारखेपर्यंत आमच्या बँक खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये येतील. परंतु नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आले का तर आजपर्यंत तर पैसे आले नाहीत. याबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांची कोणती पोस्ट आहे का तर कोणतीही पोस्ट नाही. तारखेबाबतचे कोणते आश्वासन दिले गेले आहे का तर तारखेबाबतचे देखील कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. मग लाडक्या बहिणींना तुम्ही क्लॅरिटी कधी देणार? लाडक्या बहिणींना तुम्ही स्पष्टता कधी देणार की या दिवशी बाबा तुमचे पैसे जमा होतील? अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी विचारलं की आमची योजनेचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत का नाही, आणि असली योजना काढण्यापेक्षा ती योजना बंद केलेली बरं असं देखील अनेक लाडक्या बहिणी वैतागून बोलत आहेत. कारण लक्षात घ्या,
वितरण खूप जास्त लांबले आहे. याआधी देखील लाडकी बहीण योजनेमध्ये वितरण लांबले होते, परंतु 15-16 तारखेच्या आत लाडक्या बहिणींना पैसे 100% जमा होत होते. आता लक्षात घ्या मी बोलतोय काय, तर हा या महिन्याचा हप्ता नाही तर या मागच्या महिन्याच्या हप्त्याबद्दल आपण बोलतोय ना. हा 15 तारीख कुठली आहे? 15 डिसेंबर रोजी हप्त्याचे वितरण व्हायला हवे होते, पण हा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलतोय आपण. नोव्हेंबर म्हणजेच की साधारणपणे महिना होऊन दुसरा महिना संपायला आला, तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे 1500 रुपये होते त्यातला 1 रुपया देखील अजूनही आला नाही. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी सांगितलं की बाबा आमचे हातावरचे पोट आहे, तुम्ही आम्हाला योजना सुरू करून नक्कीच चांगला आधार दिला होता. अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत सरकारचे आभार देखील मानले होते. अनेक लाडक्या बहिणींनी सरकारला डोक्यावर घेऊन इलेक्शनच्या वेळी, विधानसभाच्या वेळी पूर्णपणे मतदान देऊन महायुती सरकारला सत्तेमध्ये आणलं होतं. आणि हे स्वतः लाडक्या बहिणी बोलत नाहीत, तर हे बोलतंय कोण माहितीये का? तर हे बोलतंय आपले मंत्री देखील बोलतायत की आम्ही लाडकी बहीण मोज सत्तेत आहोत. आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्पष्टपणे सांगत आहेत की लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आहोत. लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही. योग्य वेळी आम्ही 2100 रुपये देखील देऊ. परंतु 2100 रुपये लांब राहू द्या, पण हे 1500 रुपयाची योग्य वेळ आणा. हे 1500 रुपये तुम्ही जे देताय ना, याची एक योग्य वेळ ठरवा, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांचे महिन्याचे बजेट असते. अनेक लाडक्या बहिणी म्हणले की आमचे हप्ते आहेत, आमचे घराचे भाडे आहे, आमचा किराणा भरायचा आहे आणि यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणावर अडचणी देखील येत आहेत. म्हणूनच सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना जो नोव्हेंबर महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो एकत्रित द्यावा. आता तर दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित द्या. एवढं लांबवलं आहे तर आता 3000 रुपये लाडक्या बहिणींना द्या. 1500 रुपये जर तुम्ही आता दिले तर नक्कीच लाडक्या बहिणींचा हा मोठा हिरमोड असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच अपडेटसाठी याबाबतची कोणती अपडेट आली तर तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर मिळणार आहे. म्हणूनच आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.